नमस्कार, मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. एनटॉक लवर अक्षय बरोबर आम्ही चाललो एकविरा आईच्या दर्शनासाठी. तसेच मागून येणारे आमचे लाडके बंधू कल्पेश, ते सुद्धा चांगल्या प्रकारचे एक रायडर आहेत. कधीतरी आयुष्यात अडथळे येतात, परंतु त्याच अडथळ्यातून आपल्याला आयुष्याची खरी मज्जा घ्यायची, म्हणून आम्ही चाललो एकविरा आईच्या दर्शनाला. दिवाळी पहाट म्हणून आम्ही तिकडे चाललोय फिरायला. आता पाहूयात आपण पुढील मज्जा काय होणार आहे. तुम्ही तोपर्यंत कंटिन्यू राहा. फायनली आम्ही आता जवळजवळ पोहोचलोय एकविरा आईच्या दर्शनासाठी. रांगेत उभे असताना अक्षयला मात्र आयफोन लवर, त्याला खूप फोटो काढायला आवडतं. आयफोन लवर तर तो आहेच, तसेच त्याच्या मागे कल्पेश त्या काहीतरी मागणं घेऊन आलाय एकविरा आईच्या चरणाशी. त्याचं लग्न व्हावं अशी आमची इच्छा आहे. फायनली आता आम्ही पोहोचलोय दर्शनाजवळ. आता आमचं दर्शन होतंय, त्यानंतर आम्ही पुढील काही ठिकाणी जाणारच आहे फिरायला. फोटो काढायचं म्हणलं की आमचे सगळे भाव अगदी एकदम तयार होऊन लगेच फोटोसाठी उभे राहतात. फायनली खंडाळा लेकला पोहोचलोय. आता आमचं बोटिंग चालू आहे. आता बोटिंगचे जर ड्रायव्हर म्हणायला गेलं तर पुन्हा एकदा कल्पेश आणि अक्षय तर कल्पेशचेच व्हिडिओ काढतोय. तर आम्ही बसलोय पुढे, पण आमचा एकाचा पण काय फोटो काढणार. साईडला आमचे सोबती अध्यक्ष संदेश. आता तसेच आता आम्ही चाललोय, बोटिंग करतोय. पाण्याची तर मला लहानपणापासून खूप भीती वाटते, तरी सुद्धा मी भाव आहेत म्हणून अक्षरशः मनाचं धाडस करून बसलोय बोटिंग मध्ये त्यांच्यासोबत. अक्षय पॅन्डल मारून मारून दमलाय असं दिसतंय त्याच्या पायावरून. तसेच कल्पेश हँडल वळवतोय, परंतु त्याला काही जमत नाही व्यवस्थितरित्या. आता पुन्हा एकदा आम्ही घराच्या दिशेने जाताना अक्षयची गाडी मी चालवतोय. तर जमत तर नाही मला, पण प्रयत्न काही वाया जाणार नाही म्हणून बसलोय त्याच्या एनटॉक 125cc गाडीवर. तर आपण जातोय हळूहळू. पुन्हा एकदा रायडिंग गिरी करायला हवी, परंतु कुठेतरी मन घाबरतंय म्हणून हळूहळू चाललोय. प्रयत्न केल्यावर नशिबात नाही ते सुद्धा मिळतं, म्हणून अक्षयच्या गाडीवर बसलोय मी. धाडस तर केलंयच मी. शेवटी त्याची गाडी सुद्धा मी चालवण्यात यशस्वी ठरणार असं मला माझ्या चालवण्यावरून तर वाटतंय. अक्षय तर बसलाय माझ्या पाठीमागे नुसतं हेल्मेट घेऊन, विदाऊट हेल्मेटचा चाललोय. 100 बाईक चालवतोय त्याची. खूप मज्जा येते त्याची गाडी चालवायला, कारण हालत तर नाहीये, रस्ता सोडत नाहीये. आता आम्ही जाणार आहे घरच्या दिशेने. तर पुन्हा भेटूया असंच काहीतरी तुमच्यासाठी नवीन घेऊन. पुन्हा एकदा आपण असाच व्लॉग बनवणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या.